35व्या जयंतीनिमित्त मी पहिल्याप्रथम आमच्या संभाजीनगरच्या रहिवाशांना आणि ज्या संघटनेमध्ये काम करतात त्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना आणि लिंबुनी बहुजन संघ व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो. अशाचप्रमाणे अशीच महापुरुषांची जयंती साजरी करण्यात यावी एवढं करून मी माझं 2 शब्द सांगतो. जय हिंद जय भारत. एवढं करावं तुझं बातमी पूर्ण देखो ये बाबा साहब की जयंती 14 अप्रैल को होती है, लेकिन पूरा महाराष्ट्र में 2 महीना ही जयंती चलती है. और बाबा साहब का जो जयंती है, एक लोगों में वो उत्साह रहता है, एक आनंद वातावरण रहता है और उससे बाबा साहब की जयंती सब खुशियाँ मनाते हैं. उससे जो गायक कलाकार आते हैं उससे उधर से उनकी तरफ से प्रबोधन होता है, समाज में प्रबोधन होता है. और जयंती खाली बनाते नहीं है, तो जयंती बाबा साहब के जो विचार है वो लोगों तक पहुँचाए जाते हैं. बाबा साहब ने जो कहा है, संघर्ष किया है, शिक्षण लेने को बोला है, जो बाबा साहब के विचार है वो लोगों तक पहुँचने का काम हमारे RPI के जो कार्यकर्ता मंडली है या जो समाज RPI का जो समाज है, बौद्ध समाज है, वो लोग करते हैं. और वो पूरा साल भर का एक एनर्जी अपने साथ लेके अगले साल तक वो काम करते रहते हैं. और RPI ऐसा पक्ष है कि जहाँ गरीबों का पक्ष माना जाता है, जहाँ जिनके ऊपर अन्याय होता है वहाँ उनके ऊपर उनका न्याय देने का काम हमारे कार्यकर्ता संविधान के मार्फत करते हैं. और इसलिए सबको जन्मदिन की बाबा साहब जन्मदिन की शुभकामनाएं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज जो 135वी जयंती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली आणि तसेच त्याच पद्धतीने सर्व महापुरुषांची ज्या महापुरुषांनी आमच्या जीवनासाठी स्वतःचं प्राण बलिदान दिलं त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना आजच्या दिवशी आम्ही सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही जी जयंती का साजरी करण्यात आली तर ज्या महापुरुषांनी आम्हाला गटरातून काढून माणसात आणून दिलं त्या महापुरुषांची जयंती साजरी करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. आणि ही जयंती साजरी करताना सर्व कलाकार आणि महापुरुषांच्या या अभिवादनासाठी इथले नगरसेवक आणि माजी नगरसेवक आणि भरपूर सामाजिक कार्यकर्ते हे या कार्यक्रमाला आले होते. सर्वांचं धन्यवाद. आणि ज्या लुंबणी बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्या सर्व सहकार्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि सर्वांचं जय भीम, नमो बुद्धाय, जय मुनिवार, जय भीम. आज या ठिकाणी इथले मंडळ लुंबणी बहुजन संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने महाकवी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशाचे महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या जयंतीच्या निमित्ताने कामराजनगरमधील मान्यवर घाटकोपरमधील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, महिला मंडळात उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे इथले जे मंडळ आहेत, महाशैरीवारी मित्र मंडळ आहे, परत बहुजन महासंघ आहे, उत्कृष्ट मित्र मंडळ आहे, या सर्व मंडळांनी हा कार्यक्रम घेण्यास भरपूर मेहनत केली. सर्वांना माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घाटकोपर धन्यवाद देतो. जय भीम, जय संविधान. स्वागत करतो. यानंतर तर तसेच या दोघांचा सत्कार अनिल गायवड हे करत आहे. गांगोडे यांचा सत्कार अनिल गायवड यांनी केलेला आहे. आणि तसाच अनिल गांगोडे राष्ट्रीय उपाध्यक्ष RPI यांचा पण सत्कार अनिल गायवड करत आहे. आणि त्याबरोबर मंगेश पगारे साहेब RPI यांचा पण सत्कार केला. आणि कापोरे, संगीताबाई कापोरे, मनीषा सिंग आणि रोनक शर्मा यांनी स्टेजवर लवकरात लवकर यायचं आहे. त्यांचा सत्कार करायचा, कारण पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी उशीर होते तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर. आणि भारतीय गुरव यांनी पण यायचं आहे. अध्यक्ष भारतीय गुरव
आताचं का नेते RBI परिवार आहे. सिंग यांचा सत्कार नूरी शेख करते. जितकी आपण माऊली आहेत, आज मदर डे आहे, त्या सगळ्यांना नमन करते आणि हॅपी मदर्स डे म्हणते. आणि तुम्हा सगळ्यांना जय भीम म्हणते. जय भीम. अरे आपण कोणाचे लेकरं आहोत, आवाज आपला कसा आला पाहिजे, संविधान आपल्या बापाने लिहिलं आहे, आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. जय भीम. आता कसं वरतून बघतायत ना आपल्याला, म्हणतात माझ्या पोरांना असंच नाही सोडलंय मी, जिथे जाईल तिथे आपला आवाज आणि आपला दबदबा सोडून जाऊ. तुम्ही सगळे खूपच उत्कृष्ट काम करता आहे. मराठी मी आता शिकते आहे, मी मराठी आहे, पण काम मराठीत कधी मिळालं नाही, म्हणून काहीही चुकी झाली ताई, तुम्ही खूप सुंदर मराठी बोलतात मला माहिती आहे, तर मी आधीच माफी मागते. आणि असंच आपण सगळे या संविधानामुळे पुढे